फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी रिसर्च मेथॉलॉजी म्हणजेच संशोधन कार्यप्रणाली या विषयावरचे MCQs बघणार आहोत. ज्यातून आपले कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत या पेट एक्झामसाठी. तर या पेट एक्झामसाठी आपण हे MCQs बघून कन्सेप्ट क्लिअर करतो आहोत आणि हे आपलं 15वं लेक्चर आहे. याआधी आपले 14 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत. रिसर्च मेथॉलॉजी म्हणजे संशोधन कार्यप्रणाली या विषयावरचे. लेक्चर सुरू करायला जे स्टुडंट्स या PhD एंट्रन्सला अपियर होत आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे किंवा चांगली गोष्ट अशी आहे की आमच्याकडे या पेटसाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये, फुल सिलेबस 20 टेस्ट. सराव किती आवश्यक आहे आपल्याला माहिती आहे, त्यासाठी या या सिलेबसवरती 20 टेस्ट आम्ही तुम्हाला देत आहोत. शिवाय कंप्लीट गायडन्स मिळणार आहे तुम्हाला PhD ॲडमिशनवरती. ह्या कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, ज्याची फीस फक्त 499 रुपये आहे. फटाफट या कोर्सला जॉईन करा, कारण पेट एक्झाम 25 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन आहे. त्याच्यानंतर एक्झाम कधीही येऊ शकते आणि आपला अभ्यास कंप्लीट असायला पाहिजे. यासाठी तुम्ही लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. तर युनिट 4 मध्ये आपल्याला पेट एक्झामसाठी काय येणार आहे तर हायपोथेसिस डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड हायपोथेसिस अँड सोर्सेस ऑफ हायपोथेसिस, टाइप्स ऑफ हायपोथेसिस, नल हायपोथेसिस अँड अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, हायपोथेसिस टेस्टिंग, टाइप 1 अँड टाइप 2 एरर्स. तर हे जे पॉइंट्स आहेत ते लास्ट लेक्चर मध्ये आपण काही पॉइंट्स कव्हर केलेत, जसे की अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, नल हायपोथेसिस, हायपोथेसिसचे टाइप्स वेगळे वेगळे, सिंपल हायपोथेसिस, हे जे प्रकार आहेत ते आपण बघितले लास्ट MCQs मधून, MCQs थ्रू लास्ट लेक्चर मध्ये. आजच्या लेक्चर मध्ये आपण डेफिनेशन बघू शकतो, त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स, फंक्शन हायपोथेसिसचं, त्यानंतर टाइप एरर्स जे आहेत, टाइप 1 एरर किंवा टाइप 2 एरर जे काय आहेत ते आपण समजून घेणार आहोत MCQ थ्रू, किंवा त्याच्यावरती MCQ कसे येऊ शकतात हे आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये बघायचं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे, चिल्ड्रन कॅन लर्न अ सेकंड लँग्वेज फास्टर बिफोर द एज ऑफ 7 इज दिस स्टेटमेंट. म्हणजे काय सांगितलेलं आहे की लहान मुलं जे आहेत ते वयाच्या 7व्या वर्षापर्यंत दुसरी भाषा म्हणजे जी मातृभाषा आहे ती सोडून दुसरी कुठलीही भाषा लवकर शिकतात किंवा शिकू शकतात, त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी असते. ही जे स्टेटमेंट दिलेलं आहे तर स्टेटमेंट काय सांगताय किंवा कसं आहे. ऑप्शन्स आहेत, ऑप्शन्स काय काय बघू आपण. नॉन सायंटिफिक स्टेटमेंट, याच्यामध्ये काय सायंटिफिक नाही असं आहे. सायंटिफिक आहे ना, हे प्रूव्ह झालेलं आहे, किंवा असं जे स्टेटमेंट केलेलं आहे ते काहीतरी एक्सपिरियन्स वरून केलेलं आहे. मग हे अवैज्ञानिक विधान असेल का? नाही. मग दुसरं काय आहे, वन टेल्ड हायपोथेसिस, तिसरं आहे टू टेल्ड हायपोथेसिस अँड नल हायपोथेसिस. मग आपलं ए आन्सर इथे असणार आहे का? नाही. मग आपल्याकडे 3 ऑप्शन राहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये नल हायपोथेसिस आहे का ते तिथे रिजेक्ट केलेलं आहे का? ट्रू असून जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते ट्रू असून रिजेक्ट केलेलं असेल तर तिथे नल हायपोथेसिस होतं. मग हे नल हायपोथेसिस मध्ये इथे कुठलंही स्टेटमेंट दिसत नाही. मग आपलं हे पण ऑप्शन चुकीचं आहे. मग आपल्याला करेक्ट आन्सर या दोन्ही मधूनच मिळणार आहे. मग याच्यातलं करेक्ट आन्सर कुठला आहे? वन टेल्ड हायपोथेसिस, एक पूछ परिकल्पना ज्याला म्हणतो ते. बी हे ऑप्शन इथे आपल्याला करेक्ट मिळालेलं आहे. कसं? A one-tailed test is statistical test which the critical area of the distribution is one-sided. वन टेल टेस्ट कधी म्हणतो आपण? जेव्हा तिथे साइड 1 असते, एकच साइड असते, दुसरी साइड नसते. मग तिथे आपल्याला एकच साइड दिसते की नाही, की 7 वर्षापर्यंत मुलं दुसरी भाषा शिकू शकतात. त्याचं रिझन दिलेलं नाहीये, किंवा का शिकू शकत नाही किंवा का शिकू शकतात याच्यापेक्षा जास्त ते शिकू शकतात, हे वन साइडेड स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे, म्हणून ते वन टेल्ड स्टेटमेंट आहे. सो दॅट इट इज आयदर ग्रेटर दॅन और लेस दॅन अ सर्टन व्हॅल्यू, but not both. If the sample being tested falls into the one-side critical area, the alternative hypothesis will be accepted instead of the null hypothesis. The alternative hypothesis आपण कधी घेत असतो हे आपण काल बघितलेलं आहे कालच्या लेक्चर मध्ये. जेव्हा null hypothesis आपल्याला एक्सेप्ट करायचं नसतं तेव्हा तिथे आपण alternative hypothesis घेत असतो. तो वन साइडेड जेव्हा वन टेल्ड स्टेटमेंट जेव्हा असतं तिथे आपण या हायपोथेसिसचा विचार करू शकतो, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस किंवा नल हायपोथेसिस. दिस इज बिकॉज इट स्टेट द डायरेक्शन ऑफ इफेक्ट. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आपल्याला, जे उदाहरण दिलं की वयाच्या 7व्या वर्षापर्यंत स्टुडंट्स किंवा लहान मुले जे आहेत ते 2 भाषा शिकतात, 2 लँग्वेज शिकतात. मग हे काय दिलेलं आहे, एकच डायरेक्शन दिलेली आहे इफेक्टची, एका विषयाच्या इफेक्टची म्हणजे परिणामांची ही आपल्याला डायरेक्शन दिलेली आहे, म्हणजे ही वन टेल्ड आहे. काय आहे? वन
टेल्ड आहे. एकच इफेक्ट सांगितलेला आहे, एकच डायरेक्शन आपल्याला इथे सांगितलेलं आहे, म्हणून हे आन्सर आपलं इथे बी करेक्ट आलं होतं, वन टेल्ड. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय सेकंड नंबरचा, व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हायपोथेसिस? गृहीतकांचं वैशिष्ट्य काय आहे? जे हायपोथेसिस आपण स्टेटमेंट्स मांडत असतो, तर ते स्टेटमेंट्सचं वैशिष्ट्य काय आहे, हे हायपोथेसिस आहे आपण कशावरून ओळखू शकतो, किंवा ते नेमकं काय आहे, त्याचे वैशिष्ट्य काय आहे, तर ते आपल्याला सांगायचं आहे. तर आपल्याला इथे ऑप्शन्स मध्ये काही स्टेटमेंट्स बद्दल वैशिष्ट्य दिलेले आहेत, ते कुठली कुठली बरोबर आहेत ते सांगायचं आहे. इट इज अ टेंटेटिव्ह स्टेटमेंट. हे आपलं जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. हे जे दिलेलं आपलं ऑप्शन बरोबर आहे का? कारण हे तात्पुरतं विधान असतं. जोपर्यंत आपण त्याच्यावर रिसर्च करत नाही, अनालिसिस करत नाही डेटा मिळालेला आणि त्यातून काही प्रूव्ह होत नाही, कन्क्लुजन सेम येत नाही, तोपर्यंत ते एक टेंटेटिव्ह स्टेटमेंट असतं. आणि जे कन्क्लुजन मध्ये प्रूव्ह होतं तेव्हा ते मग एक फायनल स्टेटमेंट होऊ शकतं. पण हे हायपोथेसिस हे टेंटेटिव्ह स्टेटमेंट असतं, ज्याच्यावरती आपण रिसर्च करतो. नेक्स्ट आहे इट्स व्हॅलिडिटी इज अननोन. मग हे सुद्धा आपल्याला बरोबर आहे. त्याची व्हॅलिडिटी काय आहे, वैधता काय आहे, हे आपल्याला काहीच माहित नसतं. एक अंदाजा स्टेटमेंट आपण तिथे मांडलेलं असतं की पुढे पुढे असा रिझल्ट आपल्याला मिळेल. मग हे पण आपलं आन्सर इथे बरोबर आहे. मग दोन ऑप्शन इथे आपलं बरोबर आलेलं आहे. मग दोन ऑप्शन असणार कुठला आन्सर आहे का इथे? नाहीये, एकच ऑप्शन आहे आपल्याला, जे आहे डी ऑल ऑफ दी अबो. हे तर आपल्याला मिळालं, पण तिसरं पण आपल्याला चेक करायचं आहे. In the most cases, it specifies a relationship between two or more variables. बहुतांश घटनांमध्ये हे दोन किंवा अधिक व्हेरिएबल्स बद्दल संबंध निर्दिष्ट करते. मग हे पण स्टेटमेंट आपण लास्ट लेक्चर मध्ये चेक केलं होतं की हे जे आहे वैशिष्ट्य ते हायपोथेसिस आहे, किंवा हायपोथेसिसचं हे काम आहे की दोन व्हेरिएबल्स मधला रिलेशनशिप स्पेसिफाय करणं. म्हणून हे जे तिन्ही स्टेटमेंट्स आहेत, तिन्ही ऑप्शन्स जे आहेत ते हायपोथेसिसचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ते तिन्ही कॅरेक्टर असल्यामुळे आपल्याला या क्वेश्चनचा आन्सर काय मिळणार आहे? डी ऑल ऑफ द अबोव. वरील सर्व वैशिष्ट्ये ही गृहीतकाची आहेत, किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हायपोथेसिस इज ऑल ऑफ द अबोव असं आपण म्हणू शकतो. तर इथे अजून काय काय हायपोथेसिसचे कॅरेक्टरिस्टिक्स दिलेत, वैशिष्ट्य दिलेत. तर दिलेलं आहे हायपोथेसिस शुड बी क्लिअर अँड प्रिसाइज. म्हणजे ते शुद्ध क्लिअर असलं पाहिजे, प्रिसाइज असलं पाहिजे, तेव्हा आपल्याला रिसर्च करण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. हायपोथेसिस शुड बी कॅपेबल अँड बीइंग टेस्टेड. म्हणजे हायपोथेसिस जे आपण मांडणार आहे, जे टेस्टेड केलं जाणार आहे, किंवा त्याची चाचणी झाली पाहिजे, अशा प्रकारचं ते हायपोथेसिस असलं पाहिजे. नेक्स्ट काय आहे, हायपोथेसिस शुड स्टेट अ रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स if it happens to be rational hypothesis. रिलेशनल हायपोथेसिस, जसं की आपण बघितलं की त्याचं वैशिष्ट्य काय आहे की टू व्हेरिएबल्स मधलं, दोन व्हेरिएबल्स मधले रिलेशनशिप जे आहे ते एक्सप्लेन करणं, स्पेसिफाय करणं, हे हायपोथेसिसचं काम आहे. तर याचाही अर्थ तेच सांगतो आहे की हायपोथेसिस शुड स्टेट रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स. इट मे बी वन or two or more if it happens to be a relational hypothesis. नेक्स्ट काय आहे आपला, इथे बघितलं आपण 3, 1, नेक्स्ट बघितलं 2, हे होतं 3 नंबरचं होतंय. आणि आता आपण 4th नंबरचं कॅरेक्टर बघतोय, कशाचं? हायपोथेसिसचं. हायपोथेसिस शुड बी लिमिटेड इन स्कोप अँड मस्ट बी स्पेसिफिक. तर हायपोथेसिस कसा असावा? लिमिटेड असावा, आणि दुसरं मस्ट बी स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे काय, तर क्लिअर असावा, आपल्या विषयाशी रिलेव्हंट असावा. दुसरं कुठलाही त्याच्यामध्ये भुसा भरणं ज्याला आपण म्हणतो की एक्स्ट्रा थिंग्स त्याच्यामध्ये असणं. मोठ्याच्या मोठं हायपोथेसिस मध्ये स्टेटमेंट केलं तर ते आपल्याला अवघड होतं एखादा रिसर्च करण्यासाठी. म्हणून इथे त्यांनी काय सांगितलेलं की लिमिटेड असावं आणि स्पेसिफिक असावं, म्हणजे ते आपल्याला सोपं जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण थर्ड नंबरचा. व्हॉट इज नॉट अ फंक्शन ऑफ हायपोथेसिस? गृहीतकाचं कार्य काय नाही? तर आपण जेव्हा जेव्हा क्वेश्चन नीट वाचत नाही तेव्हा तेव्हा आपण आपल्या हाताचे मार्क्स घालवतो. आपल्याला हे तर माहितीये की त्याचे हायपोथेसिस कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत आणि फंक्शन पण काय असणार आहेत हे आपल्याला थोडक्यात समजलेलं आहे. पण आपल्याला प्रश्न विचारलाय की व्हॉट इज नॉट अ फंक्शन ऑफ हायपोथेसिस? हायपोथेसिसचं कुठलं काम नाहीये हे आपल्याला सांगायचंय. चारही ऑप्शन त्याच्यामध्ये येणार नाहीयेत. जेव्हा आपण वाचू तेव्हा आपल्या लक्षात येईल की एक फंक्शन यातलं नाहीये. तर बघूया एक एक स्टेटमेंट. ऑप्शन्स आहेत, इट अनेबल्स टू स्पेसिफाय, कन्क्लूड व्हॉट इज ट्रू अँड व्हॉट इज फॉल्स. हे खरे काय आणि खोटे काय आहे हे विशेषतः निष्कर्ष काढण्यास सक्षम करते किंवा सक्षम ठरते. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. कशासाठी आपण हायपोथेसिस मानतो की जे खरं आहे किंवा काय खोटं आहे हे काढण्यासाठी एक स्टेटमेंट किंवा निष्कर्ष काढण्यास मदत करतं. नेक्स्ट ऑप्शन काय दिलेला आहे आपल्याला, इट इन्शुअर्स ओनली इन्फॉर्मेशन नीडेड
विल बी कलेक्टेड. हे सुनिश्चित करते की फक्त आवश्यक माहिती गोळा केला जाईल. तर हायपोथेसिस मध्ये आपण एक जनरल स्टेटमेंट मानतो, टेंटेटिव्ह स्टेटमेंट मानतो की आपल्याला काय काय आवश्यक आहे किंवा आपल्या रिसर्च मध्ये काय मिळणार आहे. मग त्याच्यावरून आपण डेटा कुठला कलेक्ट करायचा आहे, कोणत्या प्रकारे कलेक्ट करायचा आहे, ही माहिती सुद्धा आपल्याला हायपोथेसिस वरून समजते. म्हणजे इथे आपला ऑप्शन बी सुद्धा करेक्ट आहे की हे सुद्धा कार्य आहे गृहीतकाचं, माहिती गोळा करण्यासाठी मदत करतं. नेक्स्ट आहे इट रिप्लेसेस द रिसर्च प्रॉब्लेम. तर या स्टेटमेंट मध्ये किंवा या ऑप्शन मध्ये थोडासा आपल्याला प्रॉब्लेम दिसतो. याला स्टार करून नेक्स्ट ऑप्शन काय आहे वाचूया. इट प्रोव्हाइड्स फोकस टू द रिसर्च प्रॉब्लेम अँड एनहान्स ऑब्जेक्टिव्हिटी. हे संशोधन समस्येवर लक्ष केंद्रित करते आणि वस्तुनिष्ठता वाढवते. तर हे हायपोथेसिस बद्दल बरोबर आहे का, हे फंक्शन आहे का? तर हो, जो आपण रिसर्च प्रॉब्लेम निवडलेला आहे हायपोथेसिस मध्ये आपण तो मांडत असतो. म्हणजेच तो संशोधन समस्येवर लक्ष केंद्रित करतो आहे. आणि शिवाय त्याच्यावरती वस्तुनिष्ठता का वाढवतोय, कारण त्यावरतीच आधारे आपण पुढचा रिसर्च करत आहे, म्हणून इथे त्याची वस्तुनिष्ठता वाढत आहे. मग डी ऑप्शन सुद्धा आपलं बरोबर आहे. हे तिन्ही कार्य आपल्याला जे आहे ते हायपोथेसिसचे दिसत आहेत, पण एक्सेप्ट सी काहीही असो पण रिसर्च प्रॉब्लेमला काहीच रिप्लेस करत नाही, कारण तो आपण खूप डीप स्टडी करून आपण सर्च केलेला असतो आणि त्यावरती आधारित आपल्याला सोल्युशन शोधण्यासाठी रिसर्च करावा लागतो. मग हे संशोधन समस्येची जागा घेऊ शकतं का हायपोथेसिस? नाही. मग हेच जे कार्य आहे, फंक्शन आहे, ते हायपोथेसिसचं नाही. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर देते काय आहे ते सी. इट रिप्लेस द रिसर्च प्रॉब्लेम. हे संशोधन समस्येची जागा घेते किंवा घेऊ शकतं, हे जे ऑप्शन आहे ते चुकीचं आहे. हे फंक्शन हायपोथेसिसचं नाही, म्हणून इथं आपलं करेक्ट आन्सर सी आलेलं आहे. तर ऑप्शन आपल्याला सी करेक्ट मिळालं होतं. अ मेजर फंक्शन ऑफ हायपोथेसिस इज टू मेक इट पॉसिबल टू टेस्ट थेरीज. तर हायपोथेसिसचं मेन फंक्शन किंवा कार्य काय असतं, जे आपल्या थेरीज निर्माण झालेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत, त्या टेस्ट करणं, म्हणजे चाचणीमध्ये त्याची चाचणी घेणं, त्याच्यामध्ये पास करण्यासाठी, म्हणजे जी थेरी आहे ती खरंच लागू होते की नाही हे चेक करणं म्हणजे थोडक्यात टेस्ट करणं, चाचणी घेणं. तर ते करण्याचं काम हायपोथेसिस आहे. In this regard, alternative definition of hypothesis is that it is the statement of theory is testable forms. म्हणजेच theory testable form मध्ये असते त्याला आपण hypothesis म्हणू शकतो किंवा hypothesis फंक्शन असतं. All statements of theory is in testable form are called hypothesis. Hypothesis चे definition आपल्याला इथं थोडक्यात मिळालेले आहे की काय, all statements of theories in testable form are called hypothesis. म्हणजे ज्या काही थेअरीज आहेत ज्या टेस्टेबल फॉर्म मध्ये असतात, म्हणजे चाचणी करण्यायोग्य असतात, त्याला आपण हायपोथेसिस म्हणू शकतो. सम हायपोथेसिस आर नॉट असोसिएटेड विथ एनी पर्टिक्युलर थेअरी. म्हणजे काही जे हायपोथेसिस असतात ते कुठल्याच थेअरीशी, पर्टिक्युलर थेअरीशी असोसिएट नसतात किंवा त्याच्याशी संबंधित नसतात असं आपण म्हणू शकतो. तर काही फंक्शन्स आपल्याला हायपोथेसिसच्या क्वेश्चन मध्ये या एमसीक्यू मध्ये कळालेले आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 4th नंबरचा. Any type of hypothesis can become the basis on an inquiry. कोणत्याही प्रकारच्या गृहीतकाचा चौकशीवर आधार बनू शकतो. हे स्टेटमेंट कसं आहे, खरं आहे की खोटं आहे? दोन ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. एक्झाम मध्ये कदाचित असे दोन ऑप्शन येणार नाहीत, आपल्याला चारच ऑप्शन येतील, त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन येतील, पण ट्रू अँड फॉल्स पैकी आपल्याला याच्यात एक आन्सर निवडायचा आहे की एनी टाइप ऑफ हायपोथेसिस कॅन बिकम द बेसिस ऑन द एन्क्वायरी. चौकशीच्या आधारावर एखादा गृहीतकाचा प्रकार होऊ शकतो का, म्हणजे हायपोथेसिसचा प्रकार होऊ शकतो का? तर खरंच याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑफकोर्स ट्रू. ए जे करेक्ट ऑप्शन आहे आपल्या इथे, तर ते आहे ए. का? तर कसलीही एन्क्वायरी असू द्या, आपण कसलाही क्वेश्चन निवडू द्या, आपण जे काही क्वेश्चन निवडतोय त्याच्यावरती आपण एन्क्वायरीज करतोय ना, मग त्याच्यावरती आपण हायपोथेसिस मांडू शकतो. सिंपल आहे, क्वेश्चन सिंपल आहे. वाचल्यानंतर आपल्याला अगदी काळजीपूर्वक वाचलं तर आन्सर लगेच मिळेल, पण जेव्हा आपण सुरुवातीला वाचतो की एनी टाइप ऑफ हायपोथेसिस कॅन बिकम द बेसिस ऑन द एन्क्वायरी, असं बघितल्यानंतर त्याचा आन्सर काहीतरी वेगळा असेल किंवा रिझन काहीतरी वेगळं असेल असं वाटतं. पण तेच आहे की आपण कुठल्याही एन्क्वायरीवरती म्हणजे आधारित असू शकतं हायपोथेसिस. जे काही आपण एन्क्वायरी करतोय त्याच्यावरती हायपोथेसिस कुठल्याही टाईपचा असू शकतो. म्हणून आपल्या इथे करेक्ट आन्सर ए मिळालेला आहे, ट्रू. तर करेक्ट ऑप्शन ए मिळालं, जे होतं ट्रू. अ हायपोथेसिस इज अ हंच, assumptions, suspicion, assertion or an idea about the phenomena, relationship or situation, the reality of truth of which you do not know. Researchers call these assumptions hunches, hypothesis, and they become the basis of inquiry.
तर इथे थोडक्यात त्यांनी काय सांगितलेलं, हायपोथेसिस म्हणजे काय आहेत, असर्शन आहेत, अझम्पशन आहेत, सस्पेन्शन आयडिया आहेत, रिलेशनशिप आहे, सिच्युएशन आहे, याच्यावरतीच आपण हायपोथेसिस बनवत असतो, गृहीतक बनवत असतो. आणि तेच कशाबद्दल असतात, सत्य घटना किंवा जे खऱ्या घटना आहेत, ट्रुथ आहे, त्यावरतीच हे बनलेलं असतं. पण ज्या घटना आपल्याला माहिती नाहीयेत त्या, आणि त्या प्रूव्ह करण्यासाठी मग आपण वेगळी थेअरी मांडतो, वेगळा रिसर्च करतो. पण आधी हे काय मांडत असतो आपण, स्टेटमेंट जे ट्रू आहेत, रियालिटी आहेत, पण जे अननोन आहेत, कोणाला माहिती नाहीत. मग त्यालाच आपण काय म्हणतो, अझम्पशन्स किंवा हायपोथेसिस असं म्हणतो, जे आपण एन्क्वायरीच्या बेसवर करतो. म्हणून आपल्या इथे करेक्ट आन्सर, जे स्टेटमेंट होतं ते ट्रू आलं होतं. The basic idea of hypothesis is that there is no predetermined outcome. For a hypothesis to be termed as a scientific hypothesis, it has to be something that can be supported or refuted through carefully crafted experimentation and observation. तर हायपोथेसिस मध्ये बेसिक काय आहे, तर बेसिक जी आयडिया आहे आपली ती, दॅट देर इज नो प्रीडिटरमाइंड आउटकम, म्हणजे पहिले तिथेच काहीच आउटकम मिळालेलं नसतं. जे आपल्याला करायचं आहे ते सगळं आपल्याला अंदाज बांधून तिथे एक स्टेटमेंट करायचं असतं. जी माहिती आपल्याला माहिती नाहीये त्याबद्दल आपल्याला काहीतरी लिहायचं असतं, एक विधान करायचं असतं, हायपोथेसिस म्हणजे. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय 5th नंबरचा. A total of 60% of females and 30% of males in the study population are smokers. This is a, इथे एक आपल्याला उदाहरण दिलंय की 60% महिला आणि 30% पुरुष हे लोकसंख्येपैकी स्मोकर्स आहेत, म्हणजे धूम्रपान करतात. हे एक स्टेटमेंट दिलेलं आहे, ते कसं स्टेटमेंट आहे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला इथे. हायपोथेसिस ऑफ डिफरन्स म्हणजे फरकाची परिकल्पना आहे किंवा डिफरन्स डिफरन्सचं गृहीतक दिलेलं आहे आपल्याला, फरकाचं गृहीतक. नेक्स्ट आहे हायपोथेसिस ऑफ पॉइंट प्रिव्हलन्स, बिंदू व्याप्तीची परिकल्पना. सी नल हायपोथेसिस, शून्य परिकल्पना. डी नन ऑफ द अबोव हायपोथेसिस. तर हे तर आपला आन्सर नसणार आहे. डी नन ऑफ द अबोव, एक हायपोथेसिस नक्कीच तिथं त्या स्टेटमेंट मध्ये आहे, नंबर्स मांडलेले आहेत आणि एक स्टेटमेंट दिलेला आहे प्रॉपर आपल्याला दिसते, म्हणजे डी ऑप्शन नाहीये. नल हायपोथेसिस कधी असतं हे सुद्धा आता आपल्याला समजलेलं आहे, त्याच्यामुळे सी ऑप्शन सुद्धा नसणार आहेत. हे दोन ऑप्शन आहेत ते कट झालेले आहेत, मग दोन ऑप्शन उरलेले आहेत, हायपोथेसिस ऑफ डिफरन्स, हायपोथेसिस ऑफ पॉइंट प्रिव्हिलन्स. तर इथे करेक्ट ऑप्शन जे आपलं आहे ते आहे बी, हायपोथेसिस ऑफ पॉइंट प्रिव्हिलन्स, बिंदू व्याप्तीची परिकल्पना. आता हे नेमकं काय आहे आपल्याला समजून घ्यायचं आहे. हायपोथेसिस ऑफ डिफरन्स, फरकाची परिकल्पना का नाहीये इथे, कारण इथे डिफरन्स पेक्षा त्यांनी जास्त काहीतरी माहिती आपल्याला सांगितलेलं आहे, दोन्हीमध्ये फरक दिलेला नाहीये, तर त्या दोन्हीचा पर्सेंटेज पॉप्युलेशन पैकी ही माहिती आपल्याला दिलेली आहे, म्हणून बी ऑप्शन इथे करेक्ट आहे, हायपोथेसिस ऑफ पॉइंट प्रिव्हिलन्स. आता ही जी टर्म आहे ते काय आहे ते आपण समजून घेऊया. तर करेक्ट ऑप्शन बी मिळाला, हायपोथेसिस ऑफ पॉइंट प्रिव्हिलन्स. देर आर सम टाइम्स when a researcher has enough knowledge about the phenomenon that she is studying and is confident about speculating almost the exact prevalence of the situation or outcome in the quantitative units. This type of hypothesis is known as hypothesis of point prevalence. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, जो रिसर्चर आहे त्याला त्याच्या सब्जेक्ट बद्दल, जो विषय त्याने निवडलेला आहे स्टडीसाठी, त्याबद्दल त्याला बऱ्यापैकी माहिती असते, म्हणजे त्याला अंदाज असू शकतो की पुरुषांपेक्षा महिला जास्त स्मोकर्स आहेत असं येऊ शकतं. पण जेव्हा कॉन्फिडेंट असतो त्या विषयाबद्दल आणि रिझल्ट सुद्धा आपल्याला सेम मिळतो आहे, सिच्युएशन आउटकम इन क्वांटिटेटिव्ह युनिट्स मध्ये तेच रिझल्ट आपल्याला मिळतो आहे, तेव्हा तिथं आपण हायपोथेसिस ऑफ पॉइंट प्रिव्हिलन्स पॉइंट का वापरलेला आहे, कारण ऑलरेडी त्याच्याबद्दल आपल्याला थोडीफार माहिती आहे आणि ते प्रूव्ह होत आहे, कॉन्फिडेंटली माहिती मिळालेली आहे ती तिथे प्रूव्ह होते, आउटकम मध्ये आपल्याला ती मिळते, म्हणून तिथे आपण हायपोथेसिस ऑफ पॉइंट प्रिव्हिलन्स हे टर्म वापरलेली आहे. तर कळालं आपल्याला हायपोथेसिस ऑफ पॉइंट प्रिव्हिलन्स म्हणजे काय, ऑलरेडी माहिती आहे आणि आपल्या रिझल्ट मध्ये रिसर्च केल्यानंतर देखील तोच तसाच रिझल्ट आपल्याला मिळतो आहे, त्याला आपण पॉइंट ऑफ हायपोथेसिस पॉइंट ऑफ प्रिव्हिलन्स असं म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 6 नंबरचा. Which aspects of the research process could be responsible for the unintended introduction of error in the study? अभ्यासामध्ये त्रुटीचा अनपेक्षित परिचय करण्यासाठी संशोधन प्रक्रियेचा कोणता पैलू जबाबदार असू शकतो, म्हणजे कुठल्या गोष्टीमुळे आपल्याला एरर स्टडीमध्ये एररशी सामना करावा लागेल हे आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन्स दिलेले आहेत. फ्लॉड सॅम्पलिंग मेथड, सदोष नमुना पद्धत, फॉल्टी डेटा कलेक्शन मेथड, सदोष डेटा संकलन पद्धती, रॉंग अनालिसिस मेथड, चुकीची विश्लेषण पद्धत, डी ऑल ऑफ द अबोव. तर याच्यामध्ये आपल्याला प्रश्न वाचल्यानंतर लगेच लक्षात येईल की कशामुळे स्टडीमध्ये एरर येईल असं आपण सांगू शकतो दिलेल्या ऑप्शन्स पैकी.
तिथे दिलेलं आहे सदोष नमुना पद्धत, म्हणजे ज्याच्यामध्ये दोष आहे काहीतरी नमुन्यामध्ये, त्यामुळे आपल्याला एरर येऊ शकतो का? येऊ शकतो. फॉल्टी डेटा कलेक्शन मेथड म्हणजे चुकीची डेटा संकलनाची पद्धत वापरली तर आपल्याला डेटा सुद्धा चुकीचा मिळेल आणि विश्लेषण करताना मग आपल्याला मध्ये एरर मिळत जातील. मग हे सुद्धा रिझन असू शकतं आपल्याला स्टडीमध्ये एरर मिळण्याचं, अनपेक्षित एरर मिळण्याचं. रॉंग एनालिसिस मेथड चुकीची विश्लेषण पद्धत देखील वापरली तरी सुद्धा आपल्याला अनपेक्षित म्हणजे जी अपेक्षा नाहीये तसे तर त्यामध्ये देखील एरर मिळेल आपल्याला स्टडीमध्ये. म्हणजे हे तिन्ही जे ऑप्शन्स आहेत आपल्याला 1A, B आणि C तिन्ही पॉइंट्स मध्ये आपल्याला एरर मिळू शकतात. हे जर चुका झाल्या आपल्या रिसर्च मध्ये तर नक्कीच तिथे आपल्याला स्टडीमध्ये एरर मिळणार आहे. मग करेक्ट ऑप्शन आपलं काय असणार आहे? डी, ऑल ऑफ द अबोव. वरील सर्व जे पॉइंट्स आहेत त्यामध्ये आपल्याला म्हणजे अनपेक्षित परिचय करण्यासाठी तिन्ही पॉइंट आपल्याला कारणीभूत ठरू शकतात. तर या क्वेश्चनचा आपल्याला डी ऑप्शन करेक्ट मिळाला, ऑल ऑफ द अबोव. सर्वे सॅम्पलिंग अँड सॅम्पल फ्रेम एरर्स occur when wrong subpopulation is used to select the sample. इथं आपल्याला एक एक्झाम्पल मिळू शकतं कधी जेव्हा सर्वे सॅम्पलिंग मध्ये आपण चुकीच्या फ्रेम निवडतो, सॅम्पल फ्रेम्स निवडतो, चुकीचे गट निवडतो आपल्या रिसर्च साठी, तेव्हा आपल्याला एरर्स दिसून येऊ शकतात किंवा आपल्याला व्यवस्थित माहिती न मिळाल्यामुळे देखील एरर आपल्या स्टडी मध्ये मिळू शकतात. Or because of variation in the number of representativeness of the sample that responds, but the resulting sample is not representative of population concern. The sample हा is not a representative of population concern. हा एक वेगळा गोष्ट झाला. हे एक उदाहरण आपल्याला दिले की एरर कशामुळे येऊ शकतात, पण जे आपण मागे पॉइंट्स बघितले ते सुद्धा आपल्याला एरर येण्यासाठी किंवा रिसर्च मध्ये स्टडी मध्ये एरर मिळवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात किंवा कारणीभूत ठरतात. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण 7th नंबरचा. तर आपल्याला इथे ऑप्शन्स दोन छोटे दिसतात पण क्वेश्चन खूप मोठा दिसतोय, घाबरून जायचं नाही. आपल्याला पार्ट मध्ये क्वेश्चन वाचायचा आहे आणि खूप सिंपल त्याचा आन्सर आपल्याला मिळणार आहे. तर बघूया. ड्रॉइंग कन्क्लुजन अबाउट हायपोथेसिस, म्हणजे हायपोथेसिस बद्दल एक कन्क्लुजन काढायचं आहे. 2 टाइप्स ऑफ एरर कॅन अक्युअर, म्हणजे कुठलंही कन्क्लुजन काढताना त्याच्यामध्ये 2 प्रकारचे एरर्स अक्युअर करतात. हे स्टेटमेंट इथपर्यंत बरोबर आहे. पुढचं वाचायचं आहे. A type 1 error where the null hypothesis is rejected when it is actually true, and the type 2 error where the null hypothesis is accepted when it is false. तर गृहीतकाबद्दल निष्कर्ष काढणे 2 प्रकारच्या त्रुटी उद्भवू शकतात. एक प्रकार त्रुटी जे आहे जिथे शून्य परिकल्पना प्रत्यक्षात सत्य असताना नाकारली जाते, आणि एक प्रकार 2 त्रुटीमध्ये जिथे शून्य परिकल्पना चुकीची असेल तेव्हा स्वीकारली जाते. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे? एक टाइप 1 एरर आणि दुसरा टाइप 2 एरर. हे 2 एरर आपल्याला असतात रिसर्च मध्ये, हायपोथेसिस मध्ये आपल्याला माहिती आहे. मग स्टेटमेंट मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी की टाइप 1 एरर कधी होतो? जेव्हा हायपोथेसिस जे आहे, नल हायपोथेसिस जे आहे ते रिजेक्ट केलेलं आहे. पण कधी? जेव्हा ते ट्रू आहे. आणि सेकंड एरर मध्ये काय सांगितलेलं आहे की ऍक्सेप्ट केलेलं आहे, नल हायपोथेसिस ऍक्सेप्ट केलेलं आहे, जेव्हा की ते वाक्य फॉल्स आहे. मग हे जे टाइप एरर आहे तर हे टाइप एरर इथे बरोबर आहेत. मग आपलं करेक्ट ऑप्शन याच्यामध्ये ए आणि बी पैकी काय असणार आहे? ट्रू फॉल्स मध्ये ए बरोबर असणार आहे. हे स्टेटमेंट जे आहे ते ट्रू आहे कारण टाइप 1 एरर आणि टाइप 2 एरर हे आपले कन्सेप्ट राहिल्या होत्या जे आता आपण एक्सप्लेन करणार आहोत, पण याचं स्टेटमेंट हे जे आन्सर आहे हे ट्रू आहे. इथे आपल्याला बघायचं आहे की टाइप 1 एरर काय आहे, नल टाइप 2 एरर काय आहे. In statistic, a type 1 error means rejecting null hypothesis when it's actually true, while type 2 error means failing to reject the null hypothesis when it's actually false. The failing to reject means it is accepted, right? मग इथे 2 दिलेले आहेत, टाइप 1 आणि सेकंड दिलेला आहे टाइप 2. तर नल हायपोथेसिस आपण असं लिहितो, नल हायपोथेसिस, आणि इकडे पण आपण लिहूया नल हायपोथेसिस. तर नल हायपोथेसिस जे आहे रिजेक्ट करतो कधी? जेव्हा ते ऍक्च्युअली ट्रू असतं तेव्हा तो टाइप 1 एरर असतो. आणि नेक्स्ट मध्ये काय ते आपण नल हायपोथेसिस एक्सेप्ट करतो जेव्हा ते चुकीचं असतं किंवा फॉल्स असतं. तर हे जे 2 अपोजिट एरर्स आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ज्याच्यामध्ये नल हायपोथेसिस हा एक्सेप्ट करतो जेव्हा ते
चुकीचं असतं तेव्हा तो टाईप 2 असतो. बरोबर? कन्फ्युज व्हायचं रिझन नाहीये, सिंपल आहे. टाईप 1 मध्ये आपण रिजेक्ट करतो हायपोथेसिस जरी ते खरं असलं तरी, आणि टाईप 2 मध्ये एक्सेप्ट करतो जरी ते चुकीचं असलं तरी. The risk of making type 1 error is significance level that you choose. That's a value that you set at the beginning of your study to assess the statistical probability of obtaining your result. The significance level is usually set at significance level कुठे ठरलेले असते 5% ला 0.5. This means that your result only have 5% chance of occurring or less if the null hypothesis is actually true. To reduce the type 1 error probability, you can set a lower significance level. The significance level ही कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चर मध्ये समजून घेतली होती. त्याच्यावरती आपण टाइप एरर कुठला आहे, 1 आहे की 2 आहे हे प्रोबॅबिलिटी वरून आपण त्याचा काढू शकतो. तर टाइप 1 एरर आणि टाइप 2 एरर हे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 8 नंबरचा. इफ वी रिजेक्ट द नल हायपोथेसिस वी माइट बी मेकिंग. तर टाइप 2 आणि टाइप 1 एरर आपल्याला समजलेले आहेत. त्यापैकी कुठला आन्सर इथे असणार आहे हे आपल्याला सांगायचं आहे. जेव्हा नल हायपोथेसिस आपण रिजेक्ट करतो, कधी रिजेक्ट करतो? टाइप 1 एरर कधी येतो? जेव्हा ते आपण रिजेक्ट करतो खरं असताना, आणि जेव्हा एक्सेप्ट करतो चुकीचं असताना तेव्हा टाइप 2 एरर येतो. हे तर आपल्याला समजलं. मग इथे सांगितलं की वी रिजेक्ट द नल हायपोथेसिस वी माइट बी मेकिंग. जर आपण शून्य परिकल्पना नाकारली तर आपण कदाचित बनवत असू. काय बनवत असू? इथं ऑप्शन्स दिलेले आहेत. टाइप 1 एरर, टाइप 2 एरर, अ करेक्ट डिसिजन और अनप्रिडिक्टेबल अनअपेक्षित. त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? टाइप 1 एरर इथे सांगितलं की जे स्टेटमेंट आहे म्हणजे नल हायपोथेसिस हे ट्रू आहे जेव्हा आपण रिजेक्ट केलंय. टाइप एरर 1 नाहीये तिथं कारण त्यांनी ट्रू आहे सांगितलेलं नाहीये. टाइप 2 एरर आहे का? नाही, कारण तिथे नल हायपोथेसिस त्यांनी एक्सेप्ट केलेलं नाहीये. आणि नंतर सी ऑप्शन आहे करेक्ट डिसिजन. पुढचं काहीच त्यांनी दिलेलं नाही की स्टेटमेंट 1 आहे की 2 आहे, म्हणजे तिथे आपण कुठलाही एरर बनवत नाही किंवा योग्य निर्णय घेत नाहीये. मग आपलं करेक्ट आन्सर इथे एकच असणार आहे, जे आहे डी, अनप्रिडिक्टेबल अनअपेक्षित. जे उत्तर आहे पुढचं ते पूर्ण स्टेटमेंट झाल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही. वी माइट बी मेकिंग अनप्रिडिक्टेबल म्हणजे अनपेक्षित तिथे आन्सर असू शकणार आहे. म्हणून आपला करेक्ट आन्सर इथे डी आलेला आहे. तर डी ऑप्शन आपल्याला मिळालं होतं करेक्ट, जे होतं की अनपेक्षित अनप्रिडिक्टेबल. तर ते आहे इफ देयर इज अ लेस दॅन अ 5% चान्स ऑफ रिझल्ट ॲज एक्स्ट्रीम ॲज सॅम्पल रिझल्ट इफ द नल हायपोथेसिस वेअर ट्रू. म्हणजे त्यांनी पण सांगितलं की तिथे काही 5% चान्स असते की नल हायपोथेसिस हे ट्रू आहे, तर तिथे 1 एरर टाइप हा तयार झाला असता. पण तिथे हायपोथेसिस रिजेक्ट केलेला आहे, पण तो ट्रू आहे की फॉल्स आहे हे देखील आपल्याला सांगितलेलं. मग कुठलाही एरर तिथे होत नाहीये किंवा आपला डिसिजन खरा आहे किंवा चुकीचा आहे किंवा हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाहीये. आणि त्यामुळेच आपलं क्वेश्चन होतं की रिझल्ट आन्सर जे होतं ते होतं अनप्रिडिक्टेबल अनअपेक्षित. वेन दिस हॅपन्स द रिझल्ट सेट टू बी स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट. मग याला आपण काय म्हणू शकतो? असं जेव्हा सिच्युएशन येतं तर नल हायपोथेसिस रिजेक्टेड वेन देअर वेर नल हायपोथेसिस वेअर ट्रू, हे जेव्हा येतं तेव्हा तो स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट असतो आणि तिथे कुठलाही एरर आपल्याला सांगता येतो. म्हणून हा स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट लेवल असतो किंवा सिग्निफिकंट रिझल्ट असतो असं आपण इथे म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 9th नंबरचा. नल अँड अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आर स्टेटमेंट अबाउट. शून्य आणि पर्यायी गृहीतके याविषयी विधाने असतात. कशाविषयीचे असतात हे आपल्याला सांगायचं आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं नल हायपोथेसिस म्हणजे काय आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे काय, ती कधी यूज केली जातात ते सुद्धा आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेले आहेत. इथे ऑप्शन दिले आहेत की हे स्टेटमेंट कशाबद्दल असतात. ऑप्शन्स आहेत पॉप्युलेशन पॅरामीटर्स, सॅम्पल पॅरामीटर्स, सॅम्पल स्टॅटिस्टिक्स, इट डिपेंड्स, समटाइम्स पॉप्युलेशन पॅरामीटर्स अँड समटाइम्स सॅम्पल स्टॅटिस्टिक्स. म्हणजे कधी कधी हे पॉप्युलेशन वरती आधारित असतात, कधी कधी सॅम्पल स्टॅटिस्टिक्सवर असतात. तर हे चुकीचं आहे. सॅम्पल स्टॅटिस्टिक्सवर पण नाही, मग सॅम्पल पॅरामीटर्सवर नाही. हे कशावर आधारित असतात? ए पॉप्युलेशन पॅरामीटर्स, लोकसंख्या मापदंड. मग करेक्ट आन्सर आपल्या इथे काय आहे? ए पॉप्युलेशन पॅरामीटर्स. का? सॅम्पल पॅरामीटर्स, सॅम्पल स्टॅटिस्टिक्स आणि बाकीच्या तिन्ही मग ऑप्शन जे आहेत ते पॉप्युलेशन वरती नंतर पुढच्या गोष्टी आहेत. पॉप्युलेशन निवडल्यानंतर मग सॅम्पल्स आपण त्यातून घेत असतो. म्हणून नल हायपोथेसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस हे स्टेटमेंट पॉप्युलेशन पॅरामीटर्सशी रिलेटेड आहेत किंवा त्यावर आधारित ही गृहीतक आहेत, विधाने आहेत. म्हणून आपला करेक्ट आन्सर इथे आपल्याला ए मिळालेला आहे. ए ऑप्शन करेक्ट मिळाला आपल्याला. द नल अँड अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आर टू म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह स्टेटमेंट्स अबाउट द पॉप्युलेशन. तर हे दोन्ही जे स्टेटमेंट्स आहेत ते कशाशी रिलेटेड आहेत? पॉप्युलेशनशी. A hypothesis test uses sample data to determine whether to reject
The null hypothesis, the alternative hypothesis is what you might believe to be true or hope to be proved true. The alternative hypothesis कधी वापरतो आपण? जेव्हा आपल्याला hypothesis ट्रू आहेत किंवा ट्रू असण्याचे होप्स आहेत त्यावेळेस आपण अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस वापरतो. आणि दुसरं आहे की जेव्हा पॉप्युलेशन वरती आपण हे नल हायपोथेसिस किंवा अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस वापरतो तेव्हा ते टेस्ट करण्यासाठी चांगले असतात किंवा त्या टेस्ट केल्यानंतर आपल्याला कळतं की सॅम्पल डेटामध्ये ते हायपोथेसिस रिजेक्ट करण्यासारखे आहेत की एक्सेप्ट करण्यासारखे आहेत. म्हणजेच आपल्याला पॉप्युलेशन बद्दल जी काही माहिती मिळते पॉप्युलेशन वरती आपण वेगवेगळे टेस्ट घेतोय तर ते स्टार्ट होतात पॉप्युलेशन पासूनच. म्हणून इथे आपलं करेक्ट आन्सर मिळालं होतं की पॉप्युलेशन पॅरामीटर्स वरती नल आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस हे रिलेटेड असतात किंवा त्यावरचे रिलेटेड हे स्टेटमेंट्स असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण 10th नंबरचा. अ टाइप 1 एरर अक्युअर्स व्हेन वी त्रुटी एक प्रकार एक त्रुटी येते जेव्हा येते आपण जेव्हा काय करतो. म्हणजे आपल्याला टाइप 1 एरर कधी येतो हे सांगायचं. ऑप्शन्स दिलेले आहे. पहिला ऑप्शन आहे रिजेक्ट फॉल नल हायपोथेसिस. रिजेक्ट फॉल नल हायपोथेसिस हे आन्सर आहे का? नाही, कारण आपण तिथे ट्रू स्टेटमेंट्स किंवा ट्रू हायपोथेसिस रिजेक्ट करत असतो. नेक्स्ट आहे रिजेक्ट ट्रू नल हायपोथेसिस. इथे काय दिलेलं आहे? रिजेक्ट अ ट्रू नल हायपोथेसिस. म्हणजे हेच आपला एरर आहे. म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन बी आपल्याला इथे सेकंडलाच मिळालं. बाकीचे ऑप्शन्स वाचून बघूया. डू नॉट रिजेक्ट फॉल्स नल हायपोथेसिस. खोटी शून्य गृहीतक नाकारत नाही. डू नॉट रिजेक्ट ट्रू नल हायपोथेसिस म्हणजे डू नॉट रिजेक्ट म्हणजे हे दोन्ही एक्सेप्ट करतायत. मग टाइप 1 एरर मध्ये रिजेक्ट रिलेटेड आहे म्हणजे हे दोन्ही सुद्धा आपले ऑप्शन्स कटणार आहे तिथे एक्सेप्ट करतात. ए आहे फेल टू मेक अ डिसिजन रिगार्डिंग वेदर टू रिजेक्ट अ हायपोथेसिस ऑर नॉट. म्हणजे इथे डिसाइड न करणं म्हणजे टाइप 1 एरर आहे का? नाही. म्हणजे हे चार ऑप्शन्स गेलेले आहेत आणि आपल्याला एकच करेक्ट आन्सर मिळालेला आहे. टाइप 1 एरर आपल्याला समजलाय जिथे नल हायपोथेसिस हे रिजेक्ट केलं जातं जरी ते खरं असतं ना. इथे टाइप 1 एरर आहे म्हणजे आपला ऑप्शन करेक्ट बी आहे. रिजेक्ट ट्रू नल हायपोथेसिस. खरी शून्य गृहीतक नाकारा किंवा नाकारलं जातं तेव्हा तिथे टाइप 1 एरर अक्युअर होतं किंवा टाइप 1 एरर आपल्याला दिसून येतो. तर आपल्याला ऑप्शन करेक्ट बी मिळालं होतं आणि आपल्याला आता बऱ्यापैकी समजलं की टाइप 1 एरर काय टाइप 2 एरर काय आहे. तरी पण इथे आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. टाइप 1 एरर corresponds to the rejecting null hypothesis when null hypothesis is actually true. बरोबर. इथे टाइप 1 एरर आपल्याला सांगितलं. And type 2 error correspond to the accepting null hypothesis when there is null hypothesis false. Hence, four possibilities may arise. The null hypothesis is true, but the test rejects it. Type 1 error. तर अशा प्रकारे टाइप 1 एरर इथे काय आपल्याला समजलंय. तसेही आपण टाइप 1 एरर आणि टाइप 2 एरर आता चांगल्या प्रकारे लक्षात ठेवलेले आहेत. एखादं एक्झाम्पल जरी आपल्याला दिलेलं आहे तिथे आणि त्याच्यातून कुठला हायपोथेसिस आहे हे म्हणजे एरर कुठला आहे हे जर सांगायचं झालं तर आपण सहजपणे सांगू शकतो. एवढा क्लिअर आपण टाइप 1 एरर आणि टाइप 2 एरर इथे केलेले आहे. हायपोथेसिसचे प्रकार आपण वेगळे बघितलेले आहेत लास्ट लेक्चरमध्ये. तर अशा प्रकारे आजचे 10 प्रश्न आणि 10 कन्सेप्ट इथेच आपल्याला संपलेले आहेत. आपण लास्ट लेक्चरमध्ये देखील हायपोथेसिस वरचे क्वेश्चन बघितले होते एमसीक्यूज आणि त्यातून काही कन्सेप्ट क्लिअर केलं होतं. जसे की आपण डेफिनेशन्स बघितली होती हायपोथेसिसची काय करू शकतो त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं होतं. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस काय, सिंपल हायपोथेसिस काय, सिग्निफिकन्स लेवल्स म्हणजे काय, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एमसीक्यू मधून आपण क्लिअर केलेल्या आहेत. आणि आजच्या लेक्चरमध्ये देखील टाइप 1 एरर, टाइप 2 एरर, फंक्शन ऑफ द हायपोथेसिस, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हायपोथेसिस ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण या लेक्चरमध्ये क्लिअर केलेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट युनिट वरचे क्वेश्चन्स बघणार आहोत. एमसीक्यू थ्रू आपल्या कन्सेप्ट क्लिअर करण्याची सिरीज आपण चालू ठेवणार आहोत. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.